संपूर्ण राज्याच्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा भव्य शुभारंभ कालपासून अहिल्यानगरच्या वाड्या पार्क मैदानात झालाय. कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी राज्यभरातील 42 संघांचे 860 नामवंत मल्ल सहभागी झाले आहेत. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विशेष चर्चेत आहे. ती प्रचंड आकर्षक बक्षिसांमुळे. आतापर्यंतच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये फक्त विजेता आणि उपविजेत्यांनाच बक्षिसं मिळायची. मात्र यंदा तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यासह प्रत्येक वजनी गटातील पहिल्या 3 मल्लांना देखील खास बक्षिसं दिली जाणार आहेत. यात थार, बोलेरो, बुलेट, स्प्लेंडर आणि सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसं देणारी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिली स्पर्धा आहे, असं आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. आमदार संग्राम जगताप यांनी स्पर्धेतील बक्षिसांचं तपशील जाहीर करताना सांगितलं, की महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या मल्लाला चांदीची गदा आणि थार ही अलिशान गाडी दिली जाणार आहे. उपविजेत्याला बोलेरो कार, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मल्लाला खास सन्मानजनक बक्षीस मिळणार आहे. थार, बोलेरो, 18 बुलेट, 20 स्प्लेंडर आणि 30 सोन्याच्या अंगठ्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बक्षिसं आमदार जगताप यांनी स्वखर्चातून दिली आहेत. त्यासोबत त्यांनी दानशूर उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील योगदान दिलंय. महानगरपालिकेने या स्पर्धेसाठी 25 लाख रुपयांचा निधी दिलाय. यातून गादी आणि माती विभागासाठी प्रत्येकी 2 आखाडे तयार करण्यात आले. याशिवाय 25,000 प्रेक्षक बसू शकतील अशी भव्य सोय, तसंच राज्यभरातून आलेल्या 860 मल्लांसाठी उत्तम राहण्याची आणि खुराकाची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.